नमस्कार मित्रांनो, आपण आज पीक पाहणीबद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो. तर बऱ्याच जणांची पीक पाहणी राहिलेली आहे, तर आपण आज पूर्ण डेमो घेणार आहोत आणि डेमो असा घेणार आहोत की जेणेकरून आपल्याला पीक पाहणीबद्दल कुठेही अडचण येणार नाही आणि आपण आपली पीक पाहणी आपल्या मोबाईलवरून किंवा दुसऱ्याचा मोबाईल घेऊन पूर्ण करू शकतो. आपण पूर्ण टोटल माहिती A to Z घेणार आहोत, जेणेकरून तुमचे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व झाले पाहिजे आणि तुम्हाला पीक पाहणी आपल्या मोबाईलवरून करता आली पाहिजे. मित्रांनो, पीक पाहणी आता खूपच कमी दिवस राहिलेले आहेत आणि ती आपल्याला करणे गरजेचे आहे. त्यानंतर आपण सहाय्यक म्हणून जे आपले पीक पाहणीचे सहाय्यक नेमलेले असतात ते पीक पाहणी करतील 20 सप्टेंबर नंतर. तर मित्रांनो, चला आज डेमो चालू करूया. व्हिडिओ थोडासा लांब होईल, पण पूर्ण पहा. माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला सुरू करूया. तर मित्रांनो, आपण पीक पाहणीचे ॲप अनइन्स्टॉल केले असेल तर इन्स्टॉल करून घ्या नवीन, जेणेकरून आपल्याला. आणि लोकेशनवर जायचं आहे मित्रांनो. झाल्यानंतर आपली इमर्जन्सी लोकेशन सर्व्हिस आणि लोकेशन ॲक्युरेसी हे बंदच करायचं आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला जेव्हा डिस्टन्स दाखवतं तेव्हा आपल्यालाही प्रॉब्लेम येणार नाही डिस्टन्सची. तर मित्रांनो, चला पुढे जाऊया. आपला जिल्हा निवडायचा आहे. आपला जो जिल्हा असेल तो नाशिक असेल नाशिक, आणि दुसरा असेल तर दुसरा. तर मित्रांनो, जिल्हा निवडल्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर आपलं गाव निवडायचं आहे आणि गट नंबर वगैरे आपल्याला पाहिजे, कोणत्या गटाच्या हे करायची त्याचं नाव वगैरे सर्व येतं, खातेदार निवडा म्हणून. तर आपलं मधलं नाव, पहिलं नाव, कांड नाव किंवा गट क्रमांक किंवा खाता क्रमांक टाकून आपला गट क्रमांक आपल्याला हे करायचं आहे मित्रांनो. इथे एक प्रॉब्लेम येतो मित्रांनो. जेव्हा खातेदार निवडला ना तर आपला खाता अपडेट नाही असं येतं मित्रांनो. तर त्याचं पण मी शेवट सांगणार आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. तर या आपलं नाव वगैरे आलेलं आहे मित्रांनो. आणि पिकाची नोंदणी झालेली आहे. तरी मी दुसऱ्या गटाची पूर्ण पीक पाहणी करून दाखवणार आहे तुम्हाला. आता मी दुसरा शेजारचा गट घेतला आहे, डोंगराजवळ आहे हा गट. तर त्याची पूर्ण माहिती मी भरतो आहे मित्रांनो. इथं पूर्ण माहिती भरा. माहिती अशी भरा की जी आपण पीक विमा काढलेला आहे, जर मक्का क्षेत्राचा पूर्ण पीक विमा काढला असेल तर पूर्ण मक्काच पिकाचा हे लावा मित्रांनो, पीक पाहणी लावा. अन्यथा दुसरी लावू नका. कारण आहे ना मित्रांनो, आपण जर मक्काचं पीक विमा काढलेला असेल आणि आपण जर दुसरा पीक लावलं तर आपल्याला विमा मिळणार नाही मित्रांनो. जेव्हा बी मंजूर होईल तेव्हा हे लक्षात राहू द्या. तर मित्रांनो, आपलं पूर्ण माहिती भरणं चालू आहे मित्रांनो. तुम्ही पण अशी माहिती भरत असाल. त्याच्यात आपलं वर्ष, मक्का धान्यासाठी पिकं, प्रवाही सिंचन, तारीख, आपली किती क्षेत्र मिश्र पीक आहे की एक पीक आहे, ही सर्व माहिती मित्रांनो याच्यावर येते. आपण पिकाची माहिती नोंदणी करावर येतं मित्रांनो. त्याच्याच शेजारी एक कॉलम असतो, पीक माहिती पहा. ते आपली जर पीक पाहणी पूर्ण झाली तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपली जी पीक पाहणी नोंदणी झालेली असते ती पूर्ण दिसते मित्रांनो इथं. तर हे झालेलं आहे. आता मी तारीख वगैरे टाकलेली, तुम्ही जी तारीख टाकलेली असेल जून जुलैमध्ये ती टाका मित्रांनो तिथं. आणि पुढे जा म्हणजे आपण एकही कॉलम सोडला तर आपल्याला पुढे येऊन आपल्याला पूर्ण जो कॉलम रिकामा राहिला असेल तो पूर्ण पुन्हा भरायला सांगितला जातो. तो पूर्ण भरून घ्यायचा मित्रांनो. त्याच्यानंतर आपलं लोकेशन हे करेल. ठीक आहे करतं. आणि म्हणजे माझं हे झालेलं होतं, पूर्ण झालेलं नव्हतं. तर मित्रांनो, आता ही आपली माहिती पूर्ण भरण्यात आलेली आहे. आता पुढे जायचं आहे आपल्याला. तर आपण लोकेशन टर्न ऑफ केलेलं होतं, ॲक्युरेसी ती आता ऑन करायची आहे आणि पुढे जायचं आहे मित्रांनो. आता आपला कोणत्या गटात आपल्याला पीक पाहणी करायची तो गट येईल आपल्याला. आणि आपण दुसऱ्याच्या गटात आहोत आता. जी पीक पाहणी करतो आहे हा खूप मोठा गट आहे डोंगराचा. तर या गटाची पीक पाहणी चालू आहे आणि आपण त्याच्यापासून बऱ्याच अंतरावर आहोत. तर आपल्याला त्या अंतरावर जायचं आहे. मी आता ऑफलाईन झालेलो आहे, कारण मला ऑफलाईन पीक पाहणी करायची आहे, ते ॲक्युरेसी वगैरेचे सर्व मोड बंद करून. तर मित्रांनो, ऑफलाईनचं नोंदणीचे फायदे काय आहे मित्रांनो, तर आपण बऱ्याच गोष्टींना अडचणींना फेस करत असतो, ते फेस होत नाही आणि आपली पीक माहिती नोंदवली जाते आणि नंतर अपलोड करून ती साठवली जाते. मित्रांनो, आपण या शेजारच्या लोकेशनवर आहोत आणि आता आपल्याला या गटाच्या बांधावरही आलो ना तरी आपली पीक पाहणी पूर्ण होणार आहे. तर मित्रांनो, ही होती आजची माहिती. तर दोन महत्त्वाच्या हे सांगतो आहे मित्रांनो. आपलं खाता अपडेट होत नाही ना, तर आता ही पीक पाहणी पूर्ण होऊन जाईल.
ऑफलाईन म्हणून. तर मित्रांनो, खाता अपडेट नाही आहे तो इसका म्हणजे याचं सोल्युशन हे आहे मित्रांनो. तर आपण पीक पाहणीचे ॲप परत हे करा, नाही तर दुसऱ्याचा मोबाईल घ्या, त्याच्यावर करून पहा. आपलं जर खातं ओपन झालं तर हे करा, नाही तर एक वेळेस इंटरनेट बंद करा आणि पुढे जाऊन पहा. जर तसंही नाही झालं तर 21 तारखेपासून पीक पाहणी सहाय्यक आहेत ना मित्रांनो, त्यांच्याकडून आपली ही पीक पाहणी करून घ्या. तर हा बेस्ट पर्याय ठरेल. आणि पीक पाहणी जरूर करा मित्रांनो. सरकारी योजनांचे जे लाभ असतात ते आपल्याला मिळण्यासाठी पीक पाहणी अत्यंत आवश्यक आहे. तर अशी होती आजची पीक पाहणीची माहिती. आणि दुसरा एक प्रॉब्लेम आहे मित्रांनो, बऱ्याच जणांना अडचणींना तोंड द्यावं लागतं आहे की ॲक्युरेसी येत नाही. आणि ऑफलाईन जर नोंदणी केली ना मित्रांनो, तर ते ॲक्युरेसी वगैरे काही नाही. आपण 20 मीटर अंतरावर राहिलो ना, तर ऑफलाईन नोंदणी केली तर आपली माहिती साठवली जाते. परत नंतर हे करायचं, आपलं इंटरनेट चालू करायचं प्राप्त झालेली आहे असं झाल्यानंतर, आणि ती अपलोडवर जाऊन आणि आपली माहिती अद्ययावत करायची, आपली पीक पाहणी पूर्ण होईल. तर मित्रांनो, असा व्हिडिओ पहिल्यांदाच मी बनवलेला आहे. असा कोणत्याही यूट्यूबरने किंवा पीक पाहणी वाले जे माहिती सांगतायत त्यांनी ही माहिती एवढी माहिती सांगितलेली नसेल, एवढी माहिती सांगितलेली आहे. आणि ही अशीच माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपला चॅनलची ही माहिती आहे प्रत्येक शेतकऱ्याकडे शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.